अमरावती शहरात यंदाची दहीहंडी केवळ उत्साहापुरती मर्यादित राहणार नसून तिचे राजकीय स्वरूपही ठळकपणे समोर येण्याची शक्यता आहे. एकाच दिवशी शहरातील दोन प्रमुख ठिकाणी दोन वेगवेगळ्या राजकीय गटांकडून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमक्या कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे. एका बाजूला भाजप आणि युवा स्वाभिमानच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे, तर दुसरीकडे भाजपचे नेते प्रवीण पोटे यांच्या वतीने राजकमल चौकात दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने या दोन्ही कार्यक्रमांना राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. त्यामुळे फडणवीस अमरावतीत आले तर ते आधी कोणत्या दहीहंडीला उपस्थित राहतात याबाबत शहरात चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या उपस्थितीचा राजकीय संदेश कोणत्या गटाच्या बाजूने जातो याकडेही सर्वांचे लक्ष असेल. अमरावतीत भाजपामध्ये सध्या राणा दाम्पत्याच्या समर्थनार्थ असलेला गट आणि त्यांना विरोध करणारा स्थानिक गट अशी अंतर्गत विभागणी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेल्या दोन्ही कार्यक्रमामुळे स्थानिक भाजप नेते आणि कार्यकर्त्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. दोन्ही कार्यक्रमांमध्ये मोठी गर्दी जमवून आपापली राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. रवी राणा मोठ्या गर्दीच्या कार्यक्रमासाठी ओळखले जातात, तर प्रवीण पोटे यांच्या गटाकडून शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी केली जाण्याची शक्यता आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये एकाच दिवशी दोन मोठे कार्यक्रम होणार असल्याने वाहतूक आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाला विशेष नियोजन करावे लागणार आहे. दोन्ही बाजूच्या कार्यक्रमाच्या घोषणाबाजी किंवा राजकीय शहकाटशह वाढल्यास परिस्थिती नियंत्रणात ठेवणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरू शकते. दहीहंडीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्याची संधी दोन्ही गटांकडून साधली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाची दहीहंडी अमरावतीतील राजकीय वर्चस्वाची लढाई ठरणार का हा प्रश्न उपस्थित झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार, कोणत्या गटाला अधिक राजकीय महत्त्व मिळते आणि प्रत्यक्ष कार्यक्रमात कोण अधिक गर्दी जमवतो यावरून अमरावतीच्या राजकीय वातावरणात नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता आहे.